या सरळ क्लिनिक मध्येच घेऊन या. सूर्या, प्रसाद अजून हवा तसा रिस्पॉन्स देत नाहीये, पण आपल्याकडे 48 तास आहेत. या 48 तासामध्ये जर त्याला शुद्ध आली नाही तर मात्र आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे. त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं काय म्हणालीस तू? ताई आहोत तो शेवटचा पर्याय म्हणून मी तसं म्हणाले. आणि आहे ना आपल्याकडे अजून वेळ आहे. 48 तासामध्ये जर त्याला शुद्ध आली नाही तर मग आपल्याला पुन्हा एकदा तपासणी करावी लागेल, स्कॅन करावं लागेल. आणि त्यामध्ये जर एखादी रक्ताची गाठ आढळली तरच आपल्याला ऑपरेशन करायची गरज पडणार आहे. आणि ताई सुदैवाने असं काही नसेल आणि प्रसाद जर शुद्धीवर आला तर मग ऑपरेशन करायची सुद्धा वेळ येणार नाही ना. म्हणजे अजून काय बी स्पष्ट नाही. माझ्या प्रसादला जर काय झालं तर मी जगू शकणार नाही. ताई माझ्या प्रसादला वाचव तुळजा. माझ्या प्रसादला वाचव. दादा चहा घे. ताई, चहा घे. नर्मदा ताई चहा घेता ना? नाही नको. हो असं कसं चालेल, घ्या ना. जोपर्यंत माझ्या प्रसादला बरं वाटत नाही तोपर्यंत मला काय बी नको. अहो ताई असं काय करताय? हे बघा आता तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर मग प्रसादकडे कोण लक्ष देणार? आणि बघा बरं काळजीने दगदगीने तुमचा चेहरा पाक सुकून गेलाय. हाय का माझं एवढं चहा घ्या. ताई अहो पण माझा प्रसाद. आपण चांगला विचार करू ना, त्याला काही नाही होणार. घ्या. आत्तापर्यंत ही खबर शशिकांतपर्यंत पोहोचली असणार. तर या सगळ्याला आपल्याला तोंड द्यायला तयारी करावी लागणार. तयारी कसली करायची दादा? त्यांना फक्त आत येऊन दाखवच. मीन पुढे बाहेर उभंच आहे. हा दादा मी तर काठीच घेऊन उभं राहणार आहे. त्यांच्या मुजुरीचं उत्तर मुजुरीनेच द्यायचं. आला अंगावर की बाई घेतला शिंगावर. मी काय म्हणतोय, तुम्ही सगळे आत जाऊन जरा आराम करा. काय वाटलं ना दादा, आम्ही येऊन तुला सांगतो. काजू पुढे हे सगळं करायची काय गरज नाही तुम्हाला. ती ही चूक करणारच नाहीत, चुकून सुद्धा या घरात पाऊल ठेवणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे या सगळ्याचे काय परिणाम होतील ते. शशिकांतच्या घराला आयुष्यभर खडी पडायला जावं लागेल. हा सूर्या, मला नाही वाटत हे प्रकरण लवकर मिटेल. अरे तो शशिकांत आमदार आहे, तो सहजासहजी हे संपवणार नाही. आणि नर्मदा ताई तिथं नेमकं काय झालं सांगाल का? नाही म्हणजे आम्हाला काही माहित नसताना तुमची कशी आणि काय मदत करणार आम्ही? आणि तुमच्या प्रसादला एवढी मारहाण करायचं कारणच काय? आणि तो शशिकांत त्याच्या जीवावर का उठलाय सांगा ना. तुळजा, अगं प्रसाद जवळ कोण आहे? अरे राजू आहे, ती थांबली आहे तिथे. तुळजा खरं खरं सांग, माझ्या प्रसादच्या जीवाला काही धोका नाही ना ग?
ताई हे बघा, रिपोर्ट्स बघून तरी काळजी करण्यासारखं काही वाटत नाहीये. हा ताप आहे, तो जर डोक्यात गेला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तुम्ही काळजी करू नका, असं काही होणार नाही. विश्वास ठेवा. हे देवा, माझ्या प्रसादला वाचव. त्याचा जीव वाचावा म्हणून मी काय करू सांग. माझ्या लेकराचा जीव वाचव देवा, माझ्या लेकराचा जीव वाचव. हवं तर मी सत्यनारायणची पूजा घालते. बरोबर आहे तुमचं. आपण सगळेजण प्रसादचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय खरं, पण देवाची पण साथ पाहिजे ना. ताई, आपण सत्यनारायणची पूजा घालूया. देव त्याच्या पाठीशी असला ना, त्याचं कोणीच काही बिघडवू शकणार नाही आणि तो लवकर बरा होईल. सूर्या, तू खरंच माझ्या प्रसादसाठी सत्यनारायणची पूजा घालशील? ताई, तुमची इच्छा आहे ना, मग घालूया पूजा. पण आम्ही तर या घरची बी नाही. हे बघत रे, या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला आम्ही आपलं मानतो. त्याला कधीच आम्ही परक समजत नाही. त्यामुळं हे घर तुमचं आहे असं समजा. आणि जोपर्यंत मी आहे ना, तुम्हाला कोणालाच घाबरायची गरज नाही. मी भटजींना विचारतो, त्यानुसार आपण पूजा घालूया. आणि नका काळजी करू, हे संकट लवकरात लवकर टळून जाईल. काय ग, काय फरक पडलाय का? नाही अजून. बरं, तुम्ही दोघी इथं थांबत असाल तर थांबा. फक्त ते सलाईन संपलं ना की मला हाक मारा, येते मी. हो राजू, सूर्यानं प्रार्थना करायला सांगितली प्रसादसाठी. तो पूजा बी ठेवणार आहे. लवकरच फरक पडेल प्रसादमध्ये. चालते, येते मी. लय गुणाची पोरगी आहे बघा. प्रत्येक गोष्ट न्यायून घ्यायची सवय आहे आणि त्यामुळे सतत दुसऱ्याचा विचार करत असते बघा. खरं आहे तुमचं. माझी राजू शाळा नाही शिकली, पण जगाच्या शाळेचा लई अनुभव घेतलाय तिनं. गोष्ट कुठली बी असू दे, मागं हटत नाही. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेते आणि पुढं होऊन समद करते. माझ्या माघारी पण अख्खं घर तिनंच सांभाळलं. ज्याच्या घरी जाईल ना, त्या घराचं सोनं करेल बघा. माझ्या राजूला शिकता नाही आलं, पण शेवटी माणूस कसा आहे त्यावर त्याचं शिक्षण ठरतं असं म्हणतात ना. काय काय माणसं इतकी बुकं शिकतात, पण शेवटी हुकलेलीच असतात. पण माझी राजू एक नंबरी सोनं आहे. लई हुशार आहे पोरगी.